आणि महत्त्वाची बातमी येते 3 महिन्यात मुंबईतल्या गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेनं दिला आणि त्यामुळे मुंबईच्या गर्दीच्या रेल्वे स्थानकात सुरक्षेत वाढ करण्यात आली आणि प्रवाशांनी देखील यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट संशयास्पद आढळली तर सांगण्याचं आवाहन रेल्वेकडून केलं जात आहे। मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात। सुरक्षा व्यवस्थेत वाढ त्याचबरोबर संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी मेल एक्सप्रेसमधली देखील शोध मोहीम आता हाती घेण्यात आली आहे। मुंबईमध्ये रेल्वेच्या सर्व स्थानकांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मी आता दादर स्टेशनला आहे। दादर सहित मुंबईमध्ये अनेक लोकलची स्टेशन्स आहेत जिथं मोठी गर्दी असते आणि त्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। येत्या 3 महिन्यात दहशतवादी हल्ला होण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळालेली आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती अशा सगळ्या रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणांनी आपला तिथं गस्त वाढवलेली आहे। तिथं सुरक्षेचं काम अधिक वाढवण्यात आलेलं आहे अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते आहे। आपण पाहिलं तर पुलवामा इथं सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता। अनेक सीआरपीएफचे जवान यात मृत्युमुखी पडले होते आणि त्यानंतर भारत देखील ह्या हल्ल्याचं प्रत्युत्तर देईल अशा बातम्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत काही दहशतवादी कारवाया वाढू शकतात असा अलर्ट सुरक्षा यंत्रणांना मिळालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या रेल्वे स्थानकांवरचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोपडेसोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यामुळे घाबरून जायची काहीही गरज नाही। आपल्या सुरक्षा एजन्सीज समर्थ आहे आणि या सगळ्या हल्ल्याचा मुख्य उद्देश पाकिस्तान आपल्याला घाबरू न करता कळेल म्हणून त्याला अतिरंजित महत्त्व हे दिलं जाऊ नाही। शक्यता नाकारता येत नाही म्हणून तयारी नक्कीच व्हायला पाहिजे।